म्हणजे सरकारची मानसिकता नाही की आरक्षण कायम मराठा समाजाला द्यावं। एमपीसी तर मी एमपीसी करतो, पोलीस भरती करतो, आणि आम्हाला जर आज 130-140% घेऊन जर आम्ही विद्यार्थी लागत नाहीत तर मराठा समाज हा श्रीमंत नाही, गरीब मराठा समाज आहे। तुम्ही त्यांना आरक्षण द्या। तर तिकीट मुळे गेलं माझं 1 वर्ष वाया गेलं। सांगा आता काय करू? आम्ही ओपन मध्ये गेलो, 1 लाख रुपये भरायचे, आम्हाला शिष्यवृत्ती नाही, हॉस्टेलचा खर्च नाही, ईडब्ल्यूएस चा फायदा होत होता। सरकारनं ईडब्ल्यूएस पण मराठ्याचं काढून टाकलं। ते जरी मराठ्यांच्या जीवावरती निवडून आले, खासदार आणि आमदार यांना परवा सकाळपासून आम्ही रस्त्यावरती फिरून देणार नाही। लोकसभेला जसं दिसलं तसं उद्या विधानसभेला काय घडेल? ही सरकार आरक्षण देताना सर्व गाजावाजा करून आरक्षण देते, पण काढून घेताना हळूच आरक्षण काढून घेते। ही बघा सरकारचा GR आहे की 1 महिन्यापूर्वी मी ACBCचं सर्टिफिकेट काढलं होतं, माझा नंबरही लागला B फॉर्मला, आणि तिथं गेलो, ते म्हणले सरकारनं तुमचं आरक्षण रद्द केलं, सरकारनं दुसरं ACBC लागू केलं म्हणले, गेलं आरक्षण। माझं 1 वर्ष वाया गेलं। तुम्हाला सांगतो, इतका मराठा विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे की अक्षरशः फाशी घेऊ वाटते आम्हाला। म्हणून आमचे मनोजदादा जरांगे पाटील या सकल मराठा समाजासाठी अन्न त्याग, पाणी त्याग करून उपोषण करतात। सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या। 10% आरक्षणाचा फायदा सरकारनं फक्त राज्यासाठी लागू केला, आणि केंद्रासाठी जी ईडब्ल्यूएस होतं ती सरकारनं रद्द केलं। ईडब्ल्यूएस रद्द केलं सरकारनं। जी अगोदर मराठ्याला ईडब्ल्यूएस होतं तेही रद्द केलं सरकारनं, आणि इकडे 10% लागू केलं। काढून घेतं, लागू करतं, म्हणजे सरकारची मानसिकता नाही की आरक्षण कायम मराठा समाजाला द्यावं। आम्हाला 40-50% आरक्षण दिलं तर मराठा समाजाला भरपूर फायदा होईल। खूप एमपीसी तर मी एमपीसी करतो, पोलीस भरती करतो, तर ज्यांना आरक्षण आहे ते 70-80% विद्यार्थी लागतात, माझे मित्र आहेत। आणि आम्हाला जर आज 130-140% घेऊन जर आम्ही विद्यार्थी लागत नाहीत तर आम्ही कसं जगायचं? तुम्ही सांगा। सर्व मराठा समाज हा श्रीमंत नाही, सर्व मराठा समाज हा श्रीमंत नाही, गरीब मराठा समाज आहे। तुम्ही त्यांना आरक्षण द्या। आरक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना भरपूर होईल, कारण मी एक एमपीसीचा विद्यार्थी आहे। मला माझी जी कळकळ आहे तिथून कळकळ आहे। B फॉर्मचं माझं ॲडमिशन या सरकारच्या फक्त ACBC सर्टिफिकेटमुळे गेलं माझं 1 वर्ष वाया गेलं। सांगा आता काय करू? जर ओपन मधून ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर B फॉर्मला 1 वर्षाला 1 लाख रुपये फीस आहे, ती भरायची आमची ताकद नाही। आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना 20,000-30,000वर आरक्षण त्यांना ॲडमिशन भेटतं, पुन्हा त्यांना शिष्यवृत्ती येते। आम्ही ओपन मध्ये गेलो, 1 लाख रुपये भरायचे, आम्हाला शिष्यवृत्ती नाही, हॉस्टेलचा खर्च नाही, पुन्हा आमचा वेगळाच खर्च, जाणे येण्याचा, वही पुस्तक पेन। ईडब्ल्यूएसचा फायदा होत नव्हता। ईडब्ल्यूएसचा फायदा होत होता। सरकारनं ईडब्ल्यूएस पण मराठ्याचं काढून टाकलं, काहीच नाही आता। हे 10% दिल्यामुळे ते काढून टाकलं। इकडून देताना गाजावाजा करतं सरकार की आम्ही आरक्षण दिलं, काढून घेता हळूच काढून घेते। देताना फक्त त्यांना गाजावाजा करायचा, ढोल ताशा लावून की आम्ही आरक्षण दिलं, की काढून घेताना हळूच काढून घेतलेलं कोणाला माहिती होत नाही। मग आता जे कुणबी सर्टिफिकेट सापडत आहेत त्याचा काय फायदा होतो? कुणबी सर्टिफिकेट जेवढे सापडले त्यांचा फायदा होत आहे, कारण जर मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की जी वंशावळ सापडलेली आहे की त्यांच्या सखे सोयऱ्याला सगळ्याला आरक्षण लागू करावं, कारण आमचे जे पाहुणे वगैरे आहेत ते अगोदरच OBC मध्ये आहेत। मग आम्ही OBC झालो ना, आम्ही काय वेगळी मागणी करत नाहीत, जी आमचा हक्काचा आहे ते तेवढं आम्हाला देऊन टाकावं एवढी सरकारला विनंती करतो। पण उद्या संध्याकाळपर्यंत शासनाने जर निर्णय जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्याचा जर निर्णय घेतला नाही आणि आरक्षणावरती जर ठोस निर्णय घेतला नाही, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जेवढे खासदार आणि आमदार यांना परवा सकाळपासून आम्ही रस्त्यावरती फिरून देणार नाही, एवढं आपल्या माध्यमातून या सर्व प्रतिनिधीला आम्ही सूचित करणार आहोत। आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर आपल्याला पाहायला मिळालं। लोकसभेमध्ये जे काही उमेदवार निवडून आले ते आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना दिसत नाही, या गोष्टीकडे कसं पाहतात? खऱ्या अर्थानं ते पक्षाचे गुलाम आहे। ते जरी मराठ्यांच्या जीवावरती निवडून आले पण ते निवडून आल्यानंतर ते पक्षाचे गुलाम होतात, त्यामुळे ते पक्षाचे ते मराठा समाजाचं मागणी मांडायला असमर्थ ठरलेले आहे। जर आपण पाहिलं तर 1 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आता जरांगे पाटलाच्या उपोषणाला, आता काही दिवसातच आचारसंहिता सुद्धा लागू शकते। सरकार निर्णय घेईल असं वाटतं का तुम्हाला? सरकारने निर्णय घ्यावा। पाटील दादा नेहमी सांगतात की आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही, आम्हाला फक्त आरक्षण हवंय आणि ते सरकारने द्यावं।
जर नाही दिलं तर ते लोकसभेला जसं दिसलं तसं उद्या विधानसभेला काय घडेल हे आता मनोजदादा सांगतीलच. जरांगे पाटील हे उपोषणास बसलेले आहेत. त्यांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. त्यामुळे आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे